मग उसतली भानगड, मग उसतली भानगड, मग उसतली भानगड. एक वाळलं बोंबील कोण आहे काय माहित. नुसतं गोचुडावडी त्या काकाला चिटकलेलं असतंय. ह्यालाच विचारावं लागतंय काका कुठं गेलाय तो आता. हाय पोरा, काका कुठे? तिकडे खाली गेलाय मोटर चालू करायला. थँक्यू बर का. ऐक ना, तू इथंच थांब, खाली पिली येऊ नको. इथंच थांबायचं. हा. अयो लयच अवघड आहे रे वातावरण. अवघड आहे. पहिल्यांदाच असं घडलं असं वा. होऊन कुत्री कुत्र्याच्या मागं पळती आई घातली. नाही तर इतक्या दिवस कुत्र्याच्या मागं पळत असतात. चला आपलं काम करा आई घातली. अयो अगं बा 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 माझा कळाचा तुकडा आला काय? पिल्ला कसं ओळखत रे लगेच तू? अगं रुपे ही तर काहीच नाही. अगं तू 500 फुटावर बी असली का तरी तुझ्या नुसत्या वासावर आपण ओळखितो. तेवढा जेवायला का तुझ्यात? बाई मग किती गोड पिल्लू आहे ना कुत्र्याचं. नुसतं मला वासावरून ओळखीत आहे. अय रुपे अगं हिथच गरम करते काय ग तू? अगं ते आय गेलं सूर्य तिकडे बांधावर तण टाकीत आहे. खरं ते कुठलं आहे रे सूर्या? नुसतं माग माग चिटकलेलं असतंय. अगं रुपे तुला माहित नाही होय? अगं ते गावातलं पाटील आपा त्यांचं पोरग ती सूर्या. अय्या तो सूर्या आहे. लहानपणी त्याला मी बोंगळच बघितलं होतं. आता किती मोठं झालंय. तुला बोंगळी माणसं बघायला आवडतात का काय? आई घाल्या. अरे मी त्याच्या लहानपणीच बोलती. अगं रुपे आता मोठा झालाय बघायचं असलं तर बघ की मग. आई घाल्या तू चल उसक तुला दाखवती. चल चल चल. अगं रुपे थांब थांब. अगं लय हा भाडं देऊ नको का हितच. हा तुम्ही काय काळजी करू नका मॅडम. हो मी माझ्या पद्धतीने हँडल करतो. हा तुम्ही निश्चिंत असा. हो चालेल चालेल. हा सचिन तू आपला माणूस आहे. काम करतो ना बरोबर? अहो साहेब एक वेळेस हागाय जायचं बंद करीन पण आधीच तुमचं काम करीन. या पांडू आला का कंटाळा बोंबलत फिरून? बरं होय साहेब बसून बोलू का? लय पाय गाठल्यात हो. बर बस बस. कुत्रे हिंडून फिरून आलीच शेवटी. भूक काय भुकायचंय? काय भुकायचं साहेब? तुम्ही आमच्या ठाण्यात सारे आईने जेवली. झोपेत सुद्धा आम्ही उचनत होतो. साहेब दमानी की साहेब लय हाण नका की साहेब लय दुखतोय ओ असं म्हणत होतो रातभर. आमचे घरचे म्हणले ह्याच्या डोक्यावर होईन परिणाम. मग काय करायचं? हाकला म्हणले कुठं तरी गावाला. हाकलेला गावाकडं. आता आलो बघा. राय घाल्या तुला चांगला चेचाय पाहिजे रे. अहो साहेब ह्याचं गाव सोडून आमच्या गावातल्या पुरीवर लाईन मारा येते ही. अरे आई घाल्या तुमच्या गावातल्या पुरी झटकन पट्ट्यात पटकन उसात येतात म्हणून येतो यांच्या गावात साहेब मी. ए कुत्र्या निघ लवकर नाहीतर बांधून टाकील बघ. काय राव साहेब आम्ही तुमच्या कामासाठी आलो राव. तुम्ही आमच्यावर चढा लागलो. माझ्या कामासाठी? बोल मग लवकर. साहेब छकुलीचा मर्डर कुणी केला माहित आहे का तुम्हाला? या पट्ट्याला माहित आहे. इतके दिवस कुठं झोपी गेलता? आता आला वर तोंड करून. हा साहेब तुम्ही डोपर फुटूस तर आमच्या आईने जीवली. कसं सांगायचं होतं आम्ही तुम्हाला? तुम्ही साधा आम्हाला बोलू सुद्धा दिलं नाही. कशी आई घालायची आता आम्ही? हो साहेब ह्याच्यावर नका विश्वास ठेवू. ही उग ह्या गावातल्या पुरीवर लाईन माराय तुम्हाला गांडवायला लागले. हो साहेब शपथ नाही मी. हे कुत्र काय बुकतय ह्याच्यात राहिला ह्याच्या. ए बाडकाऊ फालतूगिरी बंद कर. त्या छकुलीचा मर्डर कोणी केलाय ते सांगा आधी लवकर. हा साहेब दुसरं कोण करणार आहे? सूर्याचा दोस्त अक्षा माहिती का तुम्हाला? त्याने तर सारी आई घातली ना. त्यानेच केला छकुलीचा मर्डर. कशावरून म्हणतो रे? त्यानंच केला असेल मर्डर. अहो साहेब ज्या दिवशी तिचा मर्डर झालता का त्याच्या आदल्या दिवशी त्या दोघांची लय भांडणं झालती हो. अहो स्वतःच्या डोळ्याने बघितलंय मी. हो साहेब त्या आई गेल्याचा मी लगेच तपास काढतो.
पडदिशीने उचला त्याला. नाही नाही, आता गडबड करून नसतंय जमत. काय डोकं लावायचंय ना ते माझी मी लावतो. साहेब तुम्हाला जेवढी मदत लागल तेवढी मी करतो. सच्या, पांड्याला बरोबर घे. काका, सुरज्या, अक्षा यांच्यावर बारीक लक्ष ठेव. त्यांची बरोबर कशी तेल तूप लावून मारायची ना ते माझं मी बघतो. तुम्ही काहीच काळजी करू नका, आम्ही आत्ता लगेच लागतो का आम्हाला. तुम्ही आता निघा. हां हॅलो मॅडम. हां लावलीत माणसं कामाला. हो हो ओके. अरे मित्र तू इकडेच येणार होतो रे आता. तेवढं उपटा उपटीचा कार्यक्रम झाला की कधी येणार होता आमच्या आई निजल्यावर. अरे लंकू, अरे आपण सख्य मित्राला का असं बोलत जाऊ नको तू. आणि ही शालन नारळण कुणी सत्कार केला काय बेटा तुझा. आमच्यासारख्या छाटछूट माणसाचा कोण सत्कार करणार आहे. तुम्ही लोकांची आई निजणारी माणसं, तुमचा सत्कार करायला आलोत आम्ही. अरे लंकी आता गोड बोलून आमची थानाची म्हणा की. तुझ्यासारखं कुठला आम्हाला जमायला. धरी शालन नारळ. अरे घेतो रे बाबा, पण कुठल्या खुशीत ती तरी सांग. अरे हातात तर धर, मग सांगतो तुला. लय मोठी आनंदाची गोष्ट आहे बघ. आनंदाची गोष्ट आहे. लंक्या काय माझं करशील काय नाही. राम राम दोस्त हाय घाल्या असंच प्रेम राहून द्यायचा. अरे पण काय झालंय आनंदाची गोष्ट मला दम निघा नाही सांग की. जरा दम काढ की, सांगतो की. अरे लंक्या आजपासवर कुणी असलं दिलं नाही रे मला, म्हणून दम निघा नाही. सांग ना का लवकर. अरे काक्या लय आनंदाच्या गोष्टी आहेत बघ, त्यातली कुठली सांगावं तीच कळा ना. अयो अरे एक दोन गोष्टी तरी सांग ना भावाला का. अरे काका पहिली आनंदाची गोष्ट, तू ह्या गावचा सरपंच आणि त्यातून भिकार चोट. ए लंक्या तुझी काय कवटी फुटी फेलाय का रे. अरे ही गोष्ट समजा गावाला माहिती. अरे दुसरं काय सांग. दुसरी गोष्ट आहे ना, तुला किती दिवस लागायची होती रे माझी गाडी. अरे लंक्या तुला 2 दिवसात गाडी देणार होतो रे. बरोबर तुला शब्द दिलता आपण. चारी नवी टायर टाकून देतो म्हणून तर तुला गाडी दिली नाही रे म्या. अरे लंक्या 2-4 दिवस थांब रे तू. असा ठिकाणी पैसा येणार आहे आपल्याकडे. नवी खट चारी टायर टाकून देतो पुन्हा मी. विश्वास होता म्हणून तर गाडी दिली ना. मला काय माहित तिथून गाडी चायनीज येतील म्हणून. लंक्या तू जरा जास्त बोलायला लागला बरं का. अरे मला बी का करावं म्हणतात. जवळ मी चारी गाडीला टायर टाकीत नाही ना, तू जर गाडी कर फिरकाला ना कडू तुझा टांगडच बुकला करतो बघ. अरे काके तू चिलटाची गांड धुवून पिणारा माणूस आणि तू टायर टाकीत असतोच होय. आणि इकडे चावी टाकतो माझा मी, टायर घालतात आमची आई. तुला एकदा सांगितलंय ना चारी टायर टाकल्याशिवाय गाडी न्यायची नाही म्हणून. ए काकी आई घाल्या चावी ती लवकर. दगड टाकाय काय तर नारद घालीन बघ डोक्यात तुझ्या. चावी काय हे खिशात घेऊन हिंडतो का मी कडू. रगारी कावडाच्या माग खेळायला अडकिली चावी. आणि इकडं आई घाल्या तुझ्या काय वापस आहे वही. अरे लंक्या, अरे मला बी का करावं म्हणतात. गोडीचा मूत गोडीलाच पाहिजे असतोय आपण बी. उगाय का काय आता. मला करमना कुठे करमना, मला करमना कुठे करमना, मला करमना कुठे करमना.
मस्त तू चीज बड़ी है मस्त तू चीज बड़ी है मर मस्त. अय अक्षय कुमार, लय नका नाटाफाटा करू. गहू काढा जायचे रानात, पुरीवर लाईन मारा नाही जायचंय. हा लोकाला बोलूनच गाभण करीत जा तू. त्याच्या आईला काय उगा मोठ्या मोठ्या बाता हाणल्या. तुझा मेळ लावतो, तुझा कार्यक्रम करतो, स्वतःचा आला कार्यक्रम करून. अरे सूर्या जरा दम काढीत जा रे. समद ओके मध्ये नियोजन करतो मी. अरे काका कधी करतो रे नियोजन? माझी चडी ओली होऊन जिजून चालली रे. तू काय कर कडू, चांगली पुढे पोतडा आवळून बांध, म्हणजे तुझी चडीची जायची नाही. तुझ्या आईचं मुंडाक तुझ्या. तुला फकाटच बोलायचं जमतंय, मेळ लावायला काय तुला गाड्या उठतोय वय? थांब आता मी त्या अक्षाकडे जातो, तीच लावीन माझा मेळ. लगेच कार्यक्रम होतोय माझा. तुला जिकडं काशी करायची ना तिकडं तुझी माय घाल, पण आधी गहू काढायचं. त्याच्या आईला नाही का कामालाच ताणीचा मला, दुसरं जमतंय तरी काय तुला? मग काय नुसता खाऊन पसरतो काय मसाला सारखा? हा जा बरं तू. सकाळ सकाळ काय लागला रे टंग 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 करायला? जा मी येतो मागून. लवकर काशी करा, तर मी गावात जातो आणि 2-4 माणसं बघतो, म्हणजे पटमन ती गहू तेवढा होईन काढायचा. माणसंच घेऊन ये, नाही तर आणशील बाया बिया. तुला लयच मात चाललाय रे, तुला दाखवतो नंतर माझा हावाडा. लोकांची डोकं खाना. आला काय सकाळ सकाळ जोर? अगं माणसाला काम धंदा करू दे की. तुला कोण म्हणलं नको करू? जेवढं करायचं तेवढं कर की. तुला एका रपाट्यातच आडवा करीन बघ. सकाळ सकाळ काय गरम करायला लागली का तू? आय घाल्या, तुला माणूस प्रेमाने बोललं तरी गरम होतो का रे तू? अगं प्रेमाने आपण नंतर बोलू ग, मला गहू काढायला जायचंय. का क्या नंतर जा की गहू काढायला, माझ्यासोबत ब्युटी पार्लरला चल. अगं मी तिथं येऊन काय करणार आहे का? तू बच्चीन बोथाडावून थोबाड करून आणि मी तुला नुसतं बघत बसू काय? हा अरे पिल्ल्या, मला सोडून तरी गिर. अगं रुपये माणसं बघा गावात जायचं का मला? कसले बी हलतीत ती गहू काढल्याशिवाय पर्याय नाही. तुझी आई घाल बरं एकटी जा, मला नाही टाइम. एवढ्या वेळेस तरी चल की र. अगं तुझी काय कवटी फ्युटी फेलाय का गे? त्या थोबाड्यापेक्षा पोटाचं महत्वाचं आहे. आता गहू झाला की 2-3 कट्टे देतो ना तुझ्या घरी टाकून. काक्या, तू जर माझ्या बरोबर आला ना, येतानी किंवा जातानी घुसून कोणाच्या तरी उसत. हो रुपये, उसात जायचं म्हणते. तू काय कर, पुढे जाऊन थांब. मी मागल तर पुढचं समजा नियोजन करतो आणि मी बी लगेच येतो. आई घाल्या, उसाचा रस काढायचं म्हणलं लगेच तयार होतो की रे तू. तुला स्पोर्टचं रान हाना लागली का? निघ बरं तो इथून. निघते की रे पिल्ल्या, ये लवकर. अय सूर्या, अरे अरे मी जरा गावातून जाऊन येतो रे. अरे पिंडीचा पोता आणावं लागेल. पेंड नाही, दार द्यायची ना संध्याकाळी गाय. हा दुसऱ्याच्या बोकाने काम सोडी जा आणि तू फिरत जा मोकळा. मला काय सांगू नको, पेंड आणतो काय आणतो. दिवस मावळता जा ना मग. कामाच्या टायमाला बरं तुला जोर येतो रे. पेंड आणतो कुठं काय आणतो ते जागा उचल. मुळावर नका दुसऱ्याच्या काम टाकीतो. तुला समजा सांगावं लागतं का रे? अरे रुपयाला ब्युटी पार्लर न्यायचे रे. येतून जरा तिकडून मजा फिजा करून लागा. समजून घे जा की रे तू. हा जाय, जशी ऐकायला तशी घाल जा. त्याला निघ. सूर्या, उगा असा जाऊन असा आलो रे. तू टेन्शनच घेतो लागा. एवढ्या 2-4 घ्या पेंड्या, पुन्हा जेवाय सुटा.
काय करू पे एखादा ससा बिसा गेला काय इकडं? अरे काक्या बघ की कसला हिरवागार ऊस आहे. चल की जाऊ. तुझी काय रुपये गवटी फुवटी फेलाय का ग? आधी काम धंदा बघू आणि पुन्हा येताना बघू काय करायचं ती. तुला काय दम निघणार का काय ग? आय घाला येतानी बितानी नग मा सगळा मेकअपची वाट लावशील. आता चल की. रुपये काय बोललीस ग मनातलं माझ्या? येताना माझ्या मनात हेच चालू होत. चल बरं मग पट म्हणा चांगल्या कामाला कशाला उशीर करायचा. चल. काक्या एखाद्या करोड रुपयाच्या बेडरूम मध्ये पण एवढी मजा नाही तेवढं आपल्या ऊसात मजा येते. ऐकली ना? काय झालं ग रुपये? अयो रुपये आजचे दिवस कार्यक्रम आपण दुसरीकडेच उरकू गडे. हे काक्या ह्या आई घालायला काय घाबरायला लागलं रे तू? अगं रुपये ह्या तर 7:30 माझी वाट लावली ग. पोलिसाला हीच आहे गाला पिना ठुकीत आहे. काक्या या पोराचा पोलिसाचा आणि तू काय संबंध? अगं रुपये तिला मोठी भानगड आहे ग. सांगतो नंतर तुला. ह्याच्या आईचं मुडा ह्याच्या रुपये मी येतो ह्यात हवा भरून. हा सच्या आपल्या पांढऱ्या माळावरच्या देवाची शपथ घेऊन सांगतो रे तुला 2 दिवसात तुझा गंगेचा मेळ लावतो. फक्त हे आजचं प्रकरण कुणाला करून देऊ नको रे. तुझ्या पाया पडतो लागा. हो काका आता सध्या तर पोलिसांनी सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवली त्याच्यामुळं तू थोडा विचार कर. योग सध्या मी काय आता तुला बोलत नाही कडे. अरे ज्या कामाला आलोय ते काम तरी करू दे किला का. आणि तू बी तयारीत लाग. पाकिट फिकीट आणून ठेव घरी बेट्या. 2 दिवसांनी तुला बी उसात जायचंय. हा बघतो ना आता 2 दिवस वाट नाही तर सगळ्या गावातच बोबाटा करतो. हिजा पण आणि तुझा पण. रुपये चला आपल्या वरच्या कोपऱ्याला तिकडच कार्यक्रम करू. चल. होय ग गंगे हा काय बसल्यासारखं तर थोबट करून बघायला लागली माझ्याकडे तू. ए काक्या लय बोलू नको नाही तर चिचा बाजूला ठेवीन आणि तुलाच फोडून काढीन. अगं नाही का तुझी अजून गरमी गेली का? अगं माणसासारखं जरा वागाय शिक्की. हो नाही ना गेली येतो का तू काढायला? अगं नाही तर काढली की आपल्याची नसते जमत आता काढायला. हा आता रुपये आली म्हणल्यावर तिकडच काढत असशील गरमी. अगं गंगा माय उगा आडव्यात तिडव्यात नको ग शिरो तू. माझं लईच महत्वाचं काम आहे बघ. हा तुझी सवयच आहे पहिल्यापासून माणसाला कामापुरतं गोड बोलायची. ठेव गंगे अगं आपण पहिले नव्हतो का वडाखाली भेटत तिथे चल केला का. लईच महत्वाचं काम आहे बघ. अगं हिथंच सांगितलं असतं का तुला. पण तिथं किसण्या गप म्हणा आला का आपली दोघाची आईनी जुनला का लय कडुडक पोरग आहे ती. आता वडाखाली बोलवशील आणि परत तसंच खालच्या उसात नेशील. तुझी चाल मला चांगलीच माहिती. अगं गंगे तुझ्या पाया पडतो का एवढ्या वेळेस ये की. लय महत्वाचं काम आहे ग तुझ्याकडं. तुझ्या अंगाला साधे हात लावित नाही आला का एवढा विश्वास नाही का माझ्यावर तुझा. बर बर लय एवढू नको चल पुढे येते मागून चल. अयो गंगे आता काय तुझं दहाव काय कळणार बघ. तिथं आल्यावर जही नाही. चल पुढे. मग उसातली भानगड मग उसातली भानगड मग उसातली भानगड. खाली कुणी मध्येच झटतो नाकात वार शिरल्यागत सुसाट सुटतो. कुणी वर खाली कुणी मध्येच झटतो नाकात वार शिरल्यागत सुसाट सुटतो. तो हात वो फुलजडी त्याची काटाक्याची लड. मग उसात भानगड करी उसात भानगड होई उसात भानगड मग उसात
उसात भानगड भानगड